मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास? कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत? कोणतं गॉसिप रंगलं? याविषयी जाणून घेऊयात आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये. धर्मवीर 2 या चित्रपटाचा पोस्टर लॉन्च सोहळा अगदी थाटात पार पडला. यावेळी बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास हजेरी लावली. तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांनी धर्मवीर या सिनेमाचं कौतुक केलं. विषय हाड या सिनेमाचा ग्रँड प्रीमियर या आठवड्यात अगदी थाटात पार पडला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि त्यांची पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी हजेरी लावली. याचसोबत कलाकारांच्या हटके लुकने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री जिनिलिया देशमुख, माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी हजेरी लावली. यावेळी रितेशने माधुरीला वाकून नमस्कार केला. अभिनेत्री नम्रता संभेरावने पुण्यातील जुन्नरमध्ये फार्म हाऊस बांधल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. या फार्म हाऊसवर वास्तुशांती पूजा आणि गोंधळ सुद्धा पार पडला. दिग्दर्शक समीर विद्वांस आणि जुईली सोनाळकर यांच्या लग्नात बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने हजेरी लावली. यावेळी त्याने सत्य प्रेम की कथा या सिनेमाच्या सेटवर समीर जुईलीची जोडी जमल्याचं सांगितलं. अभिनेता शुभंकर तावडेने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर समीक्षा टक्के सोबत रिलेशनशिप ऑफिशियल केलं. त्या दोघांचा फोटो शेअर करत त्यांनी तुम ही हो असं कॅप्शन या फोटोला दिलंय. तर कलाकार मंडळी आणि शुभंकरचे बाबा अभिनेते सुनील तावडे यांनी त्या दोघांच्या फोटोवर कमेंट करत त्यांना आशीर्वाद दिले. अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर कमांडर करंट सक्सेना या वेबसिरीज मध्ये झळकणार आहे. यात ती मिली ही भूमिका साकारतीये. आपल्या लाडक्या टीम इंडियाचं T20 वर्ल्ड कप विजयानंतर मुंबईच्या रस्त्यावर स्वागत करण्यासाठी अभिनेता प्रसाद खांडेकर उभा होता. यावेळी हार्दिक पांड्याने त्याच्याकडे बघून वर्ल्ड कप उंचावला असं त्यांनी सांगितलं. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे नवरा आणि सासू सासऱ्यांसोबत परदेशात धमाल करतेय. त्यांच्या या ट्रिपने सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. अभिनेत्री नेहा शितोळेने कल्की या चित्रपटाच्या हिंदी डबचा लहानसा क्लायमॅक्स सीन लिहिलाय. याबद्दल तिने पोस्ट करत माहिती दिली. पोस्टमध्ये नेहा म्हणते, कल्की चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचा शेवट मी लिहिलेल्या काही वाक्यांनी होतो. जेव्हा आपण लिहिलेले शब्द कमल हसन सरांच्या तोंडून ऐकायला मिळतात तेव्हा खरंच खूप भारी वाटतं. हे होते या आठवड्याचे टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी सिनेविश्वातील बातमी, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.